नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 347वा, प्रकरण 61. आज आपण दोहे घेणार आहोत 89 ते 92. गुरु सीस हे राखव अंग. प्रथम आपण 89वा दोहा ऐकूयात. कबीर बेड़ा सार का ऊपर लादा सा, पापी का पापी गुरु यो बूढ़ा संसार. कबीर बेड़ा सार का ऊपर लादा सा, पापी का पापी गुरु यो बूढ़ा संसार. बेडा या शब्दाचा अर्थ आहे होडी आणि सार म्हणजे सागवान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की होडी सागवानी आहे. त्यावर जर सागवानाचं ओझं लादलं तर वजनाने त्या होडी बुडते. त्याचप्रमाणे शिष्य पापी आणि भेटलेला गुरु पण पापी असेल तर ही जोडी संसार बुडवणारच ना. मनुष्य जन्म म्हणजे सागवानी होडी आहे. ती दुर्लभ आणि मजबूत आहे. अशी मजबूत होडी भवसागर तरून जाण्यास योग्य आहे. पण मनुष्य या देहरूपी होडीचा भवसागर पार करून घेण्यास उपयोगच करून घेत नाही. उलट सोन्यासारखा मिळालेला जन्म पापकर्म करण्यात व्यतीत करतो. गुरु हा खरं तर सागरासारखा असतो. भवसागर पार होऊन जाण्यास सिद्ध असतो. पण बाह्यतः वेदशास्त्र संपन्न तपस्वी दिसत असला तरीही तो जर पापी असेल तर तोही होडीमध्ये लादलेल्या भारासारखाच ठरतो. वास्तविक त्यांनी नाविक बनून होडी पार न्यायची असते. पण पापकर्मांमुळे हा नाविक बनलेला नावाचा गुरु नावेला ओझच ठरतो. त्यामुळे होडीवर जर सागवानाचंच ओझं लागलं तर ती बुडणारच. तसंच हे दोघेही या भवसागरात बुडणार आहेत आणि त्यांच्याबरोबर स्वतःबरोबर ते साऱ्या संसारालाही बुडवणार आहेत. कारण दोघेही पापी गुरु शिष्य मग साऱ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि त्यांच्या मागून जाणारे देखील भवसागरात बुडतात. आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर होडी सागाची अन त्यावरे साग भार, पापी शिष्य अन पापी गुरु मग पुढे संसार. कबीर होडी सागाची अन त्यावरे साग भार, पापी शिष्य अन पापी गुरु मग पुढे संसार. पुढचा दोहा 90वा ऐकूयात. कबीर गुरु के भक्ति बिन राजा रास हो, माटी लदे कुम्हार के घास न डारे को. कबीर गुरु के भक्ति बिन राजा रास हो, माटी लदे कुम्हार के घास न डारे को. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की गुरूंच्या भक्तीशिवाय राजा सुद्धा गाढव ठरतो. ते गाढव कुंभाराकडे माती वाहून नेण्याचं काम करतं, पण त्याला कुणी खायला घालत नाही. कबीर या दोह्यात गुरुभक्तीचं महत्त्व सांगतात.
कोणी व्यक्ती समाजात मान महत्व मिळवून कितीही मोठी झालेली असली तरी हा भवसागर पार करण्यासाठी त्याला सद्गुरूला शरण जावंच लागतं. त्याला जर वाटत असेल की मी स्वबळावर भवसागर आणि हा भावसागर पार करीन तर ही गोष्ट अशक्य आहे. असा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याचे ते कष्ट भवसागर तरून जाण्यास गाढवाप्रमाणे व्यर्थ ठरतात. कुंभाराचं गाढव दिवसभर माती चिखल वाहून नेण्याचं काम करत असतं. दिवसभर राब राब राबतं, पण संध्याकाळ झाली की कुंभार त्याला चरण्यासाठी सोडून देतो. गवताचा घास काही त्याच्या पुढे टाकत नाही. तसंच मनुष्य जीवनभर मान मरातब मिळवण्यासाठी कष्ट उपसतो, पण ते कष्ट बेडा पार करण्यात निरुपयोगीच ठरतात. आता ऐकूयात ह्या दोह्यावरची मराठी साखी. कबीर सांगे गुरु भक्ती विण राजा रास होई. माती वाही कुंभाराची कोणी अन्न न दे. कबीर सांगे गुरु भक्ती विण राजा रास होई. माती वाही कुंभाराची कोणी अन्न न दे. पुढचा दोहा ऐकूयात 91वा. कंचन मेरू सुमेरू अरपे कनक भंडार. कहे कबीर गुरु बेमुखे कबहु न पावे पार. कंचन मेरू सुमेरू अरपे कनक भंडार. कहे कबीर गुरु बेमुखे कबहु न पावे पार. बेमुखी या शब्दाचा अर्थ आहे परांगमुख. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तू सोन्याचा मेरू पर्वत दान दे किंवा सोन्याच्या भांडाराचं दान कर, पण जर गुरूंना परांगमुख झालास तर कधीही भवपार जाणार नाहीस. गुरुच तारणहार आहेत. खरे सद्गुरू शिष्याची फक्त भक्ती पाहतात. तो आपल्याला काय अर्पण करतो याला ते काहीही महत्व देत नाहीत. भक्ती ही एकनिष्ठ असेल तरच त्याला भवपार करतात. पण काही शिष्य असे असतात की ते गुरूंना सोनं चांदी देतात, पण त्यामागे भक्ती नसून फक्त मोठेपणा मिळवण्याची इच्छा असते. असे शिष्य वरवर पाहता जरी देहाने गुरु समोर असले तरी ते भक्ती नसल्यामुळे परांगमुखच ठरतात. असा शिष्य कसा काय भवपार जाणार? आता ऐकूयात मराठी साखी. शिष्यार्पी जरी मेरूसी कनकाचे भांडार. कबीर सांगे परांगमुख हा जाईना भवपार. शिष्यार्पी जरी मेरूसी कनकाचे भांडार. कबीर सांगे परांगमुख हा जाईना भवपार. पुढचा 92वा दोहा ऐकूयात. शुकदेव सरीखा फेरिया तो को पावे पार. बिनु गुरु निगुरा जो रहे पड़े 84 धार. शुकदेव सरीखा फेरिया तो को पावे पार. बिनु गुरु निगुरा जो रहे पड़े 84 धार. निगुरा या शब्दाचा अर्थ आहे गुरु नसलेला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शुकदेवांसारखा जन्मतः ज्ञानी मनुष्य जर जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो,
मग जो गुरु करत नाही त्याला तर 84 लाख योनींमधून फिरावं लागणार नाही का? मनुष्याच्या जीवनात गुरूंचं किती महत्व आहे ते कबीर शुकदेवांच्या उदाहरणाने पटवतायत. व्यासांचे शिष्य शुकदेव जन्मतःच ज्ञानी होते, परंतु त्यांना सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी जनकांना शरण जावंच लागलं. स्वबळावर मुक्ती प्राप्त करून घेता आली नाही. नामदेवांशी प्रत्यक्ष विठ्ठल बोलत होते, तरी सुद्धा त्यांना भवपार जाण्यासाठी गुरु हा करावाच लागला. स्वतः विठ्ठलानेच त्यांना गुरूंना शरण जाण्यास सांगितलेलं आहे. तेव्हा सद्गुरूच भवपार होण्यास नाविक ठरतात, हे मनुष्याने लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर 84 लक्ष योनीत भटकावं लागतं. आता ऐकूयात आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी, आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. गर्भामध्ये ज्ञान प्राप्त परी शुक न जाई पार. सद्गुरु नसता जीव फिरे मग 84 अपार. गर्भामध्ये ज्ञान प्राप्त परी शुक न जाई पार. सद्गुरु नसता जीव फिरे मग 84 अपार.